विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नेमकं काय करणार, कुणाला धक्का देणार याबद्दलची उत्सुकता सुद्धा आहे। शिवसेनेच्या प्रमाणे निकाल लागणार का याची सुद्धा धाकधूक सध्या दिसतेय। शिवसेनेच्या प्रमाणे अजित पवार यांच्या बाजूने आज निकाल दिला जाणार का याबद्दल चर्चा सध्या रंगताना दिसतेय। त्यामुळे राहुल नार्वेकर आजचा निकाल नेमका काय देणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात। ओंकार बाबळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। ओंकार, ठराविक मर्यादेमध्ये आणि ठराविक महिन्याभराच्या कालावधीमध्ये खरं तर ही संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात आज निकाल येणार आहे। यामिनी अखेर तो दिवस आला असं म्हणावं लागेल, कारण 31 तारखेपर्यंत म्हणजे 31 जानेवारीपर्यंत डेडलाईन दिली होती अध्यक्षांना, पण ती डेडलाईन ते पाळू शकले नाहीत। त्यामुळे 23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत फायनल आर्ग्युमेंट झाल्या, वेगवेगळ्या दोन्ही पक्षांची मतं जाणून घेण्यात आली आणि त्यानंतर 15 तारखेपर्यंत त्यांनी तारीख वाढवून मागितली होती। साधारण 2 आठवड्यांचा वेळ मागितलेला तो त्यांना मिळाला आणि आज दुपारनंतर या संपूर्ण निकालाचं वाचन होईल। पण 2 गोष्टी या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत। शिवसेनेच्या वेळी ज्या इलेक्शन कमिशनने ट्रिपल टेस्ट लावलेली होती, साधारण तीच ट्रिपल टेस्टचा अवलंब झाला आणि तशाच पद्धतीने पक्ष आणि चिन्ह या पक्षाचं नाव आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी अजित पवारांकडे गेल्या। याच ट्रिपल टेस्टचा रेफरन्ससाठी अध्यक्षांनी मागवलेल्या होत्या। आताच्या घडीला सुद्धा तशाच पद्धतीने जर ॲनालिसिस झालं तर ह्या सगळ्या अपात्रतेचा निकाल वेगळ्या पद्धतीने लागू शकतो। पण आमदार अपात्र होणार की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। पक्ष, राजकीय पक्ष कोणाचा हे अध्यक्ष ठरवतील, पण शिवसेनेच्या बाबतीत उद्धव ठाकरेंचे आमदार मात्र अपात्र त्यांनी केलेले नव्हते। त्यामुळे इकडे राष्ट्रवादीचे जे आता 11 आमदार उरलेत हे ते करणार आहेत का पवारांसोबतचे आमदार, ते पाहणं महत्त्वाचं। आणि यातला दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळी पॉलिटिकल पार्टी डिसाईड होईल त्यानंतर मग नक्की शरद पवारांचं पुढचं पाऊल काय असेल या सगळ्या बाबतीत ते बघणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग राहणार आहे। त्यामुळे अर्थात दुपारी निकालाचं वाचन होईल आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी पुढे येतील। अगदी धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।